दादा काय सांगाल, प्रफुल्ल तांगडे व त्याच्या साथीदाराची हत्या करण्यात आली आहे, नक्की काय सांगाल? मी उमेश तांगडे, प्रफुल्ल जनार्दन तांगडे आणि आम्ही एकत्र कुटुंब घरामध्ये राहतो. काल सुमारे 8च्या सुमारास मी भिवंडीवरनं आलो. घरी आल्यानंतर मी जेवण करून झोपलो होतो. 11:15च्या सुमारास धीरज रोहिदास तांगडे हा माणूस आमच्या घरी येऊन सांगायला लागला की प्रफुल्ल शेखवर ऑफिससमोर सुरे आणि तलवारी यांनी मारामारी करायला लावले. हे ऐकून मी लगेचच त्यांच्या गाडीमध्ये बसून ऑफिसजवळ गेलो असता ऑफिसच्या समोर टाटा सफारी नावाची गाडी उभी होती. तिच्या बाजूला तेजस निंदात तांगडी हा जखमी अवस्थेत पडला होता. त्याला मी हिलवण्याचा प्रयत्न केला पण त्याची काही प्रतिक्रिया आली नाही. त्याच्यानंतर लगेचच मी माझा भाऊ प्रफुल्ल जनार्दन तांगडी ह्याला शोधत असताना प्रफुल्ल जनार्दन तांगडी ऑफिसच्या शेजारी योगेश मुकुंद तांगडी याच्या घराशेजारील रस्त्यालगत गवतामध्ये सापडला. त्याच्यानंतर त्याला उचलण्याचा प्रयत्न केला, त्याची काही प्रतिक्रिया आली नाही. त्याच्यानंतर आम्ही माझे घरचे मेंबर आणि माझे मित्र लोक घेऊन गाडीमध्ये अंजूर फाटा स्पेक्ट्रम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन आलो. डॉक्टरांनी तपासून त्यांना तेजस निंदात तांगडी आणि माझा भाऊ प्रफुल्ल जनार्दन तांगडी यांना मृत घोषित केले. या नक्की तुमचा आरोप कोणावर आहे? नक्की माझा आरोप विकी भरत म्हात्रे, मेन आरोपी विकी भरत म्हात्रे याने अगोदर सुद्धा माझ्या भावावर फायरिंग केली होती. त्याच्यातून त्याला न लागता माझ्या दुसऱ्या चुलत भावाला फायरिंग झाली होती. त्याच्यामध्ये तो 60 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. त्याच्यानंतर आपल्या तालुका पोलीस स्टेशनमधून त्याला मोक्याचा प्रस्ताव पाठवला होता. नंतर विद्यमान खासदार त्यांच्या पैशाच्या आणि वर्चस्वाच्या याने पोलीस यंत्रणेवर दबाव आणून मोक्याचा प्रस्ताव रिजेक्ट केला. त्याच्यानंतर वारंवार हा गुन्हे विकी भरत म्हात्रे त्याच्यावर वाली पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन, नायगाव पोलीस स्टेशन इतर ठिकाणी रिव्हॉल्व्हरचे आर्म्स ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत. 307 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. 4-5 गुन्हे दाखल आहेत. तरीसुद्धा त्याला मोक्या अंतर्गत कारवाई होत नाही. आत्तासुद्धा तालुका पोलीस स्टेशनमधून आपला प्रस्ताव गेलेला आहे मोक्याचा. पण सुरेश बाल्या म्हात्रे यांचं वर्चस्व असल्याकारणाने आणि त्यांची त्याला फूस असल्यामुळे हा सराईत गुन्हेगार वाटेल ते करतो. आणि ह्याला साथ विजय एकनाथ मुकादम, जितेश मधुसूदन गवली, रवींद्र एकनाथ मुकादम आणि सुनील सुभाष भोईर या 5 जणांनी कट कारस्थान रचून आणि विकी भरत म्हात्रे याचे दुसरे साथीदार यांच्या संगतबद्ध करून कट कारस्थान करून माझ्या भावाची निर्गुण दुहेरी हत्याकांड खार्डीमध्ये काल रात्री घडवलेलं आहे. नक्कीच एकूणच तुमची मागणी काय आहे? मागणी आमची अशी आहे की आमचं कालचं जे CCTV फुटेज आहे त्याची प्रत आम्हाला ओरिजिनल प्रत आम्हाला मिळावी आणि जे गुन्हेगार आज पण पायगावमध्ये फिरत आहेत, खार्डीमध्ये फिरत आहेत, त्यांना तात्काळ अटक करावी. नक्की काय सांगा, मागच्या वर्षी तुमच्यावर हल्ला करण्यात आला होता, नक्की काय माहिती द्या? मागच्या टायमाला पण असंच भावावर हल्ला करायचा होता. त्यांनी माझ्यावर हल्ला केला. मी मध्ये आलो वाचवायला. ते त्यांचं टार्गेटच होतं हे करायचं. नक्की कशा प्रकारे हल्ला केला होता तुमच्यावर? गोळीबार केला होता. त्या आरोपीच्या नावावर आतापर्यंत 6 गुन्हे असतील फायरिंगचे. त्या आरोपीला साधं तडीपार करू शकत नाही प्रशासन. मोका तर जाऊ द्या, तो मोकाचाच आरोपी आहे. मागे पण मी गृहमंत्र्याला पण निवेदन दिलं होतं, मुख्यमंत्र्यांना पण निवेदन दिलं होतं या आरोपीवर कारवाई करा. पोलीस दखल घेतली नाही. आज दखल घेतली तर आज हा प्रकार झाला ना. तो एक प्रकारची कंपनी चालू होती. एक कंपनी आहे त्याची म्हात्रे कंपनी, ती चालवतो, ओराना जमा करतो आणि कोणत्यावर पण खंडी मागायला जाणार, पैसे मागायला जाणार, खडी मशीनवाल्यांकडे हप्ता घेणार, हेच कामं करणार. ताई नक्की काय सांगाल, तुमच्या भावावर जीवघेणा हल्ला झाला त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे, नक्की काय मागणी करतात? आम्हाला CCTV फुटेज पाहिजे आणि ज्यांनी माझ्या भावांना निर्भूतपणे हत्या केली दोघांची, दोघे माझे भाऊ आहेत, त्यांचे ते गुन्हेगार फिरतात
त्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि आत्ता आमच्या समोर हजर करावं, तर आम्ही आमच्या भावाला घरी नेऊ, तर आम्ही इथंच राहणार, बॉडी घेणार नाही आम्ही हातात.